झालेली असेल किंवा काही काही टाकलं असेल, एक्स्ट्रा काही त्यांच्या वातावरणात टाकलेलं असेल असं वाटतं. तर तिथं जे मगवा हा शब्द आहे, मगवा हा इंद्रदेवा संदर्भात शब्द आहे. तर तिथं इंद्र म्हणजे जे इंद्रियावर विजय प्राप्त झालेले जे त्यावेळेचे उपासक इंद्र असते, मला वाटतं त्यांना हा मगवा हा शब्द वापरलेला असतो. आणि देवानंद सिद्धत्त गतो म्हणजे देवामध्ये म्हणजे ज्यांनी निपान प्राप्त केलेला आहे किंवा जे पंचशील अष्टशील पाळून त्यांनी दुःख आणि सगळ्या याच्यावर मात केलेली आहे, अशा लोकांना देव असं म्हटलेलं असते. तर गाथा अशी आहे की या गाथेमध्ये ज्ञानी पुरुष अप्रमादाला म्हणजे जागरूकतेला का पसंत करतात आणि प्रमादाला म्हणजे निष्काळजीपणा आणि अनकॉन्शियसला का म्हणजे नेहमीच कमी लेखल्या जातं असं या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. गाथा सांगतो. अपमादेन मगवा देवानं सेठ गगतो अपमादं पसंसति अमादो गर्हितो सदा. अप्रमाणामुळे जागरूकतेमुळे देवराज इंद्राने देवामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त केले, पण पंडित नेहमीच अप्रमादाची प्रशंसा करतात आणि प्रमाणाची निंदा करतात. तर हे